नमस्कार, मी युवा शक्तीमधून रुबीना मुल्ला। आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येत असतो। आजही आम्ही एक विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत। काही दिवसापूर्वीपासून कामणमध्ये जो इंजिनियर कॉलेज आहे, युनिव्हर्सल इंजिनियर कॉलेज आहे, तिथून आम्हाला एक तक्रार आलेली होती। रणजित कहर असं त्या तक्रारदाराचं नाव आहे। त्यांनी आम्हाला अशी तक्रार केलेली होती की त्यांचं पेमेंट दिलं जात नाही आहे, पुन्हा त्यांना पेमेंटची स्लिप दिली जात नाही। त्यांना गुगल मॅपच्यानुसार पेमेंट केला जातो, त्यांना PF दिला जात नाही, ग्रॅच्युटी दिली जात नाही आहे, त्यांच्यावरती प्रत्येक प्रकारचं अन्याय होतं। तसंच आमची युवा शेती कामगार युनियन संघटना देखील आहे, त्याचे ते मेंबर आहेत। ते 20 ते 25 लोक आमच्या युवा शेती कामगार संघटनेचे मेंबर देखील आहेत व त्यांनी आम्हाला अशी एक तक्रार दिलेली होती। त्यावरती आम्ही मुख्यमंत्र्यांपासून कामगार आयुक्तांपासून सगळ्यांकडे आज तक्रारी केलेल्या आहेत की इथे हा जो प्रकार चाललेला आहे। आणि दुसरी गोष्ट, कामगार आयुक्तांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालून याच्यामध्ये लेबर लोकांचा लायसन आहे का, पुन्हा चालक मालक लायसन आहे का, हा देखील चेक केला पाहिजे। व कामगार आयुक्तांनी यांना पूर्ण 5 वर्षाचं दप्तर घेऊन कामगार आयुक्तांच्या याच्यामध्ये बोलवलं पाहिजे व त्यांचं सगळं हे चेक केलं पाहिजे की हा जो प्रकार चाललेला आहे कामणमध्ये युनिव्हर्सल कॉलेजमध्ये, हा अतिशय भयंकर प्रकार चाललेला आहे। इथे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की हा जो तक्रारदार आहे रणजित कहर, हा इथे येतोय आणि ह्याला हे लोक यांची सिक्युरिटी आतमध्ये घेत नाहीये। हा काल देखील आला, त्यांनी प्रेझेंटची हजेरी लावली, तो आज देखील आला व त्यांनी हजेरी लावली, पण यांची एवढं या कॉलेजचे एवढं मनमानी कारभार आहे की त्याला 2-2, 3-3 तास त्या लोकांनी बाहेर बसून ठेवलेला आहे। त्यामुळे अशा कॉलेजवरती कारवाई झालीच पाहिजे। कोणी फोन केला होता? भूपेंद्र सरांनी फोन केला होता तुम्हाला? त्यांना मेसेज कोणी दिलाय? त्यांना कोणी मेसेज दिला ते मला माहित नाही। ओके, भूपेंद्र सरांनी सांगितले सरांनी सांगा की त्यांना हेड ऑफिसला पण असा काही मेसेज मला आलेला नाही आहे। कालचा मेसेज होता, आजचा मेसेज नाही आहे मला असं। ओके, मी कॉल करते त्यांना ना। हां, येस। हाँ हाँ, बच्चे जाएंगे। मुझे बाहर जाना है। गाड़ी पहन के जाओ।